एका प्रकरणादरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय ठोठावलेला आहे. जर एखाद्या मयत व्यक्तीचा ताबा घ्यायचा असेल तर त्याची ओळख साबित करणं महत्त्वाचं असल्याचं एका प्रकरणातनं सांगण्यात आलंय. सुरेखा मलकारी निंबाळ वय 30 राहणारी मिरजगी तालुका अक्कलकोट हिचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती मलकारी लक्ष्मण निंबाळ वय 35, सासू सरुबाई लक्ष्मण निंबाळ वय 62 राहणार मिरजगी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर होऊन गुन्हा साबित न झाल्याने आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात हकीकत अशी 16 ऑक्टोबर 2018 रोजी सुरेखा लोंढे यांच्या उसाच्या शेतात अनोळखी स्त्री जातीचे प्रेत अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आले. त्यावरून मिरजगी येथील पोलीस पाटलांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करत असताना सुरेखा हिने तिचे पती आणि सासू यांच्याविरुद्ध तीस मारहाण शिवीगाळ करत असल्याबाबत 8 ऑक्टोबर 2018 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावेळी आरोपी हे तिच्यावर चिडून होते. 15 ऑक्टोबर रोजी आरोपींनी तीस जीवे ठार मारून पेटवून देऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. सदर खटल्यात सरकारतर्फे एकंदर 7 साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीवेळी आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात मयताचे आणि मयताच्या मुलाचे DNA सॅम्पल घेतले, परंतु DNA जुळत असल्याबाबतचे ठोस असे मत आले नसल्याने सदरचे प्रेत हे सुरेखाचेच असल्याबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद मांडला. त्यावरून न्यायाधीशांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपींतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्तू सिंग पवार यांनी काम पाहिले.